मला ना एकच बोलायचं आहे की या 8 दिवसामध्ये ना मी अनुभवलेलं. मी ना माझा मुलगा ना याच्यामध्ये आहे, फर्स्ट स्टँडर्डला आहे, पहिल्या वर्गामध्ये. आणि सीबीएसई आहे त्याचं. तर सीबीएसई असल्या कारणाने ना मी त्याला ट्युशन क्लासेस लावले मी त्याला. माझं पण डीएड झालेलं आहे, पण माझं डीएड ना 2013-14 मध्ये झालेलं आणि मराठीमध्ये झालेलं माझं डीएड. मला पण जमते, जेवढं जमायला पाहिजे तेवढं जमते. पण यांचं सीबीएसई पॅटर्न ना लयच वेगळं आहे. पहिल्या वर्गातल्या मुलाला आम्ही खिचडी भात खात होतो स्कूलमध्ये, यांना एवढं मोठी मोठी पुस्तकं, एवढी मोठी मोठी बॅग हेवी होती. 18 किलोचं पोराचं वजन, 14 किलो बॅगचं वजन, अशी हे झालंय आता सीबीएसई वाल्यांचं. पहिल्या वर्गामध्येच आहे माझं पोरगं. आणि होमवर्क, डेली होमवर्क येतं त्याला, डेली होमवर्क येतं. आणि एवढं होमवर्क येतं की ना वरच्यावर एवढी, म्हणजे कोणत्या विषयाचं होमवर्क घ्यायचं पॅरेंट्सने, घरातले काम, जॉब, होमवर्क कसं करायचं मॅनेज नाही करतायत. त्याच्यामुळे मी ना माझ्या मुलाला ट्युशन क्लासेस लावले. आपल्या महाराष्ट्रामधलीच आहे, मराठी, इथे माझ्या घराच्या बाजूला आहे, ट्युशन क्लासेस लावलेली. तर तिथे ना त्याला ना हँडरायटिंग छान आहे त्याचं, त्याला हँडरायटिंग वगैरे सगळं येते, लिहितो. पण त्याला रीडिंग नाही जमत. मला ना रीडिंग त्याला ग्रो करायसाठी मी रीडिंगसाठी, तर मग 1200 रुपये पहिल्या वर्गातल्या मुलाची फीज, 1200 रुपये. आणि त्यांच्याजवळ मुलं 15-20 मुलं, 1200 रुपये फीज एका मुलाची. तर मग मी तिथे ट्युशन क्लासेस लावलेला. पण ते दिदी आहे ना नुसतं हेच घेत होती, आपली रायटिंग लिहून देत होती मुलांना बुकामध्ये 2-3 पेजवर, आणि हे लिहा तुम्ही, बस 2 घंटे तेच, रायटिंग वगैरे काय नाही. आणि 15 मुलाला काय काय टाइम देणार आहे ते आपण. 1200 रुपये घेऊन मग मी तिथून काढलं, 2-3 दिवस पाठवलेलं, मग तिथून काढलं. इकडे एक वेगळी होती आणि इकडे एक पुढे आहे ना, तिथे एक माझ्या बिल्डिंगच्या बाजूला एक लेफ्ट साईड, एक राईट साईड अशा होत्या. तर जे लेफ्ट साईड आहे ना त्याला तर मी म्हणजे काढलं, तिथं 2च दिवस पाठवलं. म्हटलं 1200 रुपये देऊन काहीतरी मुलाला शिकायला, रीडिंग तर यायला पाहिजे ना. 2 घंटे तुम्ही घेताय, 2-3 दिवस झाले, काहीतरी रीडिंग वगैरे घ्यायला पाहिजे. तुम्ही जर रायटिंगच घ्याल तर कसं होणार. मग मी ना इकडल्या साईडला पाठवलेलं, बिल्डिंगच्या बाजूला. त्या ना मॉमिडियम होत्या, म्हणजे मॉमिडियम आहे, त्या होत्या म्हणजे आहे, मॉमिडियम आहे. आणि तरी पण मला ना फरक नाही पडत, मॉमिडियम, हिंदू, मुस्लिम असं काही फरक नाही पडत. मला फक्त शिक्षण चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांचं इंग्लिश वगैरे चांगलं आहे, त्याच्यामुळे मी त्याला तिथे पाठवलं ट्युशनला. आता सपोज मागच्या आठवड्यातच मी गुरुवारीपासून चालू केलं त्याला पाठवून. तर ते दिदीने ना बुधवारपासून पाठवलेलं मी त्याला. त्या दिदीने ना 2 दिवस खूप छान राहिल्या, छान शिकवलं. माझा मुलगा जात होता, छान शिकवत होते 2 दिवस. 3ऱ्या दिवशी ना एकदम मारणं चालू केलेलं, मार. आता मला तुम्ही सांगा, मुलगा जर आणि मला ना असं हिंदू मुस्लिम याच्यामध्ये फरक नाही पडत काहीच. मला फक्त शिक्षण पाहिजे, शिक्षण चांगलं असलं पाहिजे ते. तर मी त्याला फक्त 2च दिवस झाले, म्हणजे 4 दिवस झालेले पाठवलेला. तर 2 दिवस व्यवस्थित राहिली ती दिदी, त्याच्यासोबत चांगली बोलली, त्याला इंट्रोडक्शन सगळं करून घेतलं. 2 दिवसानंतर ना त्याला मारलं. फ्रायडेच्या दिवशी त्याला मारलेलं. तर मग तो ना रडत आला घरी. मला बोलतो, मम्मी मुझे ना आज दीदीने मारा, मला ना आज दीदीने मारलं. तो थोडा हिंदी बोलतो, कारण स्कूलमध्ये म्हटलं तर हिंदी सगळं आहे. तो थोडा हिंदी बोलतो आणि मराठी बोलतो, मिक्स असते त्याचं. तर बोलते, मम्मी मुझे ना दीदीने आज 2-3 बार मारा, किसी भी बच्चे को मारा नहीं, सिर्फ मुझे ही मारा दीदीने, असा बोलतो. तर मग मी त्यांना कॉल केलेला. मी त्यांना बोललेली कि दीदी आपने उसको मारा. तो बोलते हैं हाँ दीदी, ये ना पढ़ता नहीं है अच्छे से, इसलिए मैंने उसको मारा. तो मैंने बोला मारो आप, ऐसा नहीं बोल रही, मत मारो, नहीं आता है ना तो मारो. तो मग आज पण त्याला मी पाठवलेला. मी आता कसं आहे, मी पण आता लहानपणी स्कूलमध्ये मार खाल्लेला, ट्युशनमध्ये. पण एकदम 6वी-7वीत एवढा आपला, म्हणजे 6वी-7वीत गेल्यानंतर ट्युशनचा मार भेटला. असं 1ली-2रीत काय येत होतं आपल्याला, आपण खिचडी खायला जात होतो स्कूलमध्ये, असं होतं. तर मग आज पण त्याला ना, आजचा मंडे, आज पण त्याला ना मारलेलं दीदीने. तर आज मग मी नाही लावलेला, त्याच्या पप्पाने कॉल केलेला की आपने उसको मारा करके. तो बोले हाँ वो ध्यान नाही देता, ऐसा नाही वैसा नाही, असं त्याच दिवशी जे मला बोललेली तसंच. तर मग माझा हे विचार, मी हे म्हणते की ठीक आहे तुम्ही मारताना, तर तुम्ही असं डेली जर मुलांना मारलं, डेली जर तुम्ही मुलांना मारून शिकवलं, तर त्यांच्या मनात ना, त्या जे शिकवतात ना दीदी, जे शिक्षक, त्यांच्या मुलांच्या मनात ना बसून जातं, एक ट्रॉमा बनून जातो की या दीदी आपल्याला मारते, आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, हे दीदी आपल्याला मारते. तर मला असं वाटते, मारून शिकवण्यापेक्षा जर तुम्ही ते प्रेमाने हँडल केलं ना, तर नक्कीच मुलं शिकतात. आणि मी माझ्या मुलाला ना प्रेमाने शिकवते ना, मी पण त्याला मारते, असं नाही मारत नाही, मी पण मारते. जेव्हा त्याला येत नाही, म्हणजे डोक्याला खूप त्रास देतो, तेव्हा मी मारते त्याला. पण माझ्या मुलामध्ये एक आहे की तो ना प्रेमानं शिकतो, त्याला मारलं तर तो शिकत नाही. माझ्या मुलामध्ये हे आहे.
म्हणून माझा हाच विचार आहे की ट्युशनमध्ये आपण ट्युशन लावतो ना, एक तर पैसा आपण देतो, मुलांना आपण आपल्या मुलांना ते मारतात पण. ठीक आहे, इथली फीस थोडी कमी होती, 400 रुपये होती. मुस्लिम आहे त्या, मला हिंदू मुस्लिम पासून फरक नाही पडत. पण कधी कधी आपल्याला पण वाटते की फक्त आपल्या मुलाला जर मारत असेल, ते फक्त माझ्या एकट्या मुलाला जर मारत असेल तर ते रॉंग आहे. आणि ठीक आहे, तो अभ्यास आता 4 दिवस झाले तो आलेला ट्युशनला, अजूनपर्यंत तो मिळाला पण नाही तुमच्या याच्यामधून. कसं दीदीला ओळखलं पण नाही त्याने चांगलं, तर कसं तुम्ही त्याला एकदम मारता? मला हे चुकीचं वाटते की रॉंग आहे हे. ट्युशनला आपण पाठवताय तर ते ना मारणं चुकीचं आहे. आता मी नवी मुंबईला राहते, आता मी कोणत्या एरियामध्ये राहते हे नाही सांगत, पण जे नवी मुंबईचं एअरपोर्ट बनलंय मी त्या एरियामध्ये राहते, एवढंच सांगणार. मला कोणाचं म्हणजे हे नाही सांगायचं. आणि मला असं विचार आहे की मारून लेकरांना शिकवण्यापेक्षा, मुलांना शिकवण्यापेक्षा तुम्ही प्रेमाने जर त्यांना शिकवलं तर मुलं लवकर शिकतात. आणि ही आताची कंडिशनची जे मुलं आहे ना ते प्रेमानेच समजतात, त्यांना मारून समजावण्यात काही अर्थ नाही आहे असं. आता तुमचं काय मत आहे ना ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. ठीक आहे, चला.